तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। जसं की मित्रांनो, आता चल भव सिटी हा शो संपलेला आहे आणि या शो मध्ये जे काय झालं ते सगळ्यांना माहितीच आहे। आता सगळ्यात जास्त आतुरता आहे ती म्हणजे बिग बॉस सीझन 6 ची। तर मित्रांनो, कोण कोण वाट बघते ते बिग बॉस 6 ची कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आता बिग बॉस कधी येणार आहे हा सगळ्यांचा प्रश्न असेल आणि त्याचं उत्तर देण्याचं काम हे माझं आहे। आणि मित्रांनो, सरळ आणि सोप्या भाषेत न काही अडथळे घालता मी ह्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे। आणि कोण कोण बिग बॉसमध्ये येणार आहेत हा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगून देईल। त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला आता सुरुवात करूया आपल्या बिग बॉस सीझन 6 च्या थोड्याशा माहितीबद्दल। जसं की मला माहिती आलेली आहे मी तसंच सांगत जाईल तुम्हाला। मित्रांनो, आता बिग बॉसचं सेटअप जे आहे, जे सेट आहे ते बनणं सुरू झालेलं आहे। आणि बनणं सुरू म्हणजे 50% ते बनून रेडी आहे, 50% बनायचं बाकी आहे। तसं मित्रांनो, मला माहिती आलेली आहे आणि कास्टिंग पण चालू आहे की कॉन्टेस्टंट कोण कोण येणार आहे आणि कोण कोण नाही ते, आणि जे पण येतील ते सगळ्यात भारी असणार। आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मित्रांनो, रील स्टारला खूप म्हणजे खूप 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 सगळ्यात जास्त म्हणजे रील स्टारला आता संधी आहे की बिग बॉस मध्ये येण्याची। कारण की जसं गेल्या वेळेचं बिग बॉस सीझन 5 हे फक्त रील स्टारमुळे गाजलं होतं, तसंच ह्या वर्षी पण 3 ते 4 जण हे रील स्टार घेणार आहेत। त्याच्यामुळे रील स्टार लोकांना तुम्ही पण रेडी राहावा, कारण की तुम्हाला पण संधी भेटणार आहे बिग बॉस सीझन 6 मध्ये जाण्याची। तर तुमचा आवडता कॉन्टेस्टंट कोण असेल आणि तुम्हाला कोण आवडेल बिग बॉस मध्ये, रील स्टार हा तुमचा कोणता आवडता आहे ते बिग बॉस मध्ये तुम्ही बघायला त्याला आवडेल ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा। आणि मित्रांनो, सगळ्यात जास्त ज्याची कमेंट येईल त्याचा पण संधी राहू शकते, कारण की हे लोक ग्राउंड लेवलच्या युट्यूबरचे पण व्हिडिओ चेक करून त्यांचे कमेंट बॉक्स चेक करणार आहेत आणि तिथून पण माणूस उचलू शकतात। कारण की जसं ग्राउंड लेवलपासून ते उच्च लेवलपर्यंत ते लोक पडताळणी करून मग बिग बॉसमध्ये एंट्री घेतात आणि एंट्री देतात। तसंच मित्रांनो, आता बिग बॉस सीझन 6 ची कोण कोण वाट बघत आहे। आणि जसं की मित्रांनो, गेल्या वेळेस आपण जिओ सिनेमावर आपला बिग बॉस सीझन 5 बघितला, तसं ह्या वेळेस आपल्याला तेही बघता येणार नाहीये। अलगच चॅनलवर ते बिग बॉस सादर करणार आहेत, आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत। पण बिग बॉस येणार आहे ही खबर नक्की आहे, कारण की कास्टिंग हे भरपूर जणांची चालू झालेली आहे आणि भरपूर जणांनी हो पण बोललेत आणि काही जणांनी नकार दिलेला आहे। आणि ज्यांनी नकार दिलेला आहे मित्रांनो, त्यांना ते जास्त प्राइस वाढून द्यायचं पण बोलत आहेत। कारण की बिग बॉस शो जो आहे एक असा शो आहे, एक असा रियालिटी शो आहे, त्या बिग बॉसच्या घरामध्ये आणून स्वतःची इज्जत काढून द्यावी लागते आणि इज्जत कमवावी पण लागते। मित्रांनो, त्या शो मध्ये जास्तीत जास्त इज्जत कमवणारा हा एकमेव कॉन्टेस्टंट होता, तो म्हणजे सूरज चव्हाण। त्याच्यानंतर सूरज चव्हाण बाहेर येऊन पण तेच इज्जत गमवला आहे, तो म्हणजे झापूक झुपूक मूवी काढून। त्याच्यानंतर मित्रांनो, आता जसं की सगळे जे यूट्यूबर किंवा रील स्टार किंवा मालिकेतले जे येणार आहेत ते सगळेजण मिळून आता ह्यावेळेचा बिग बॉस थोडासा म्हणजे वेगळा राहणार आहे आणि वेगळे टास्क राहणार आहेत। आणि ह्या बिग बॉस मध्ये थोडीशी जास्त मजा येणार आहे, कारण की गेला बिग बॉस सीझन 5 हा खूप म्हणजे खूप खूप व्हायरल झाला होता। आणि तसंच त्यालाच बघून आता ह्यावेळेस थोडंसं वेगळं करणार आहेत आणि थोडंसं वेगळं करून म्हणजे मित्रांनो तुम्हा आणि आम्हाला सगळ्यांना मजा द्यायचा प्रयत्न करणार आहे। त्याच्यामुळे बिग बॉस सीझन 6 हा कोण कोण वाट बघत आहे आणि कधी येणार आहे, कोण कोण बिग बॉस सीझन 6 ची वाट बघत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि मित्रांनो, आता जाऊया आपण सरळ म्हणजे बिग बॉस 6 कधी येणार आहे ते। मित्रांनो, बिग बॉस 6 हे जुलैच्या स्टार्टिंगला पहिल्या किंवा दुसऱ्या वीकला स्टार्ट होणार आहे, ही कन्फर्म न्यूज आहे। आणि स्टार्टिंग झाल्यानंतर हा शो 100% 100 दिवसाचा राहणार आहे, कारण की गेल्या वेळेस आपण 60 ते 70 दिवसाचा शो बघितला आहे। आता ह्या वेळेस असं काहीच होणार नाहीये, हा शो म्हणजे आता डायरेक्टली 100 दिवसाचाच राहणार आहे, ह्याच्यात काहीच बदल होणार नाहीये। गेल्या वेळेस हिंदी बिग बॉसमुळे आपल्या मराठी शोला थोडंफार कुठेतरी कमीपणा दाखवावा लागला आणि शो म्हणजे मध्येच बंद करावा लागला। आता ह्यावेळेस असं होणार नाहीये, ह्याची सगळी दखल घेतली जाणार आहे, कारण की आता सगळे मराठी शोला आपण पुढे घेऊन जायचं आहे। त्याच्यामुळे मराठी पब्लिक खूप भडकली होती गेल्या वेळेस सीझन 5 हा बंद झाल्यानंतर 70 दिवसात। आता असं काहीच होणार नाहीये, त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ मित्रांनो। ह्यावेळेसचा सीझन जो आहे
तो पूर्णपणे 100 दिवसाचा राहणार आहे आणि ह्यावेळेस आपल्या मराठी प्रोग्रामला आपण फुल सपोर्ट करायचा आणि हिंदीपेक्षा जास्त TRP मिळवून द्यायची, हीच आपली अपेक्षा आहे. आणि बिग बॉस सीझन 6 हे आपल्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, जुलैच्या स्टार्टिंगला येणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय.